वंदन करून तुम्हा सर्व श्रोते साधू संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन मारुत्र्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीमद भागवत महापुराण कथेचा आज पंचम दिवस असणारा आणि या पंचम दिवसाची सेवा त्या भगवंताच्या चरणावर आपण सर्वजण समर्पित करतो आहोत। ही सेवा समर्पित करत असताना सुखाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा तू 5 दिवस झालं कथा श्रवण करतोयस, काय देहाची स्थिती? परीक्षिती राजानं सांगितलं, सुखाचार्य बाबा काल जो भगवान कृष्ण परमात्माचा पूर्ण समावतार आणि त्या अवतारानं आणि त्या चरित्रानं या देहाला परम पवित्रता प्राप्त झाली। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही सुखा अंत पार नाही लेका। का तर बाळ कृष्ण नंदा घरी, भगवान कृष्ण परमात्माचं अवतरण नंद बाबाच्या घरी झालेलं आहे आणि नंद बाबाच्या घरी काल वाड्यावर आपण सर्वजणांनी नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी दिनो घोडा दिनो और दिनो पालकी, आणि जय कन्हैया जय कन्हैया जय कन्हैया लाल की। जो गोकुळीच्या नंद बाबाच्या वाड्यावर जो आनंद होता तो आनंद राजा शब्दात वर्णन करता येत नाही। त्या गोकुळामध्ये असं वाटू लागलं की जणू काही भगवंत प्रत्येकाच्या घरीच अवतराला आले, म्हणून त्या गोकुळातले नर नारी आनंदून गेले। गोकुळामध्ये षडगुण ऐश्वर्य अवतरलं आणि भगवान कृष्ण परमात्माच्या अवतरणानं त्या गोकुळाच्या सुखाला पारावार राहिला नाही आणि मग गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्माचा आनंद उत्सव साजरा झाल्याच्या नंतर नंद बाबांनी अनेक प्रकारचं दान धर्म करायला सुरुवात केली। नंद बाबा स्वतः सर्व याचकांना वस्त्रदान अन्नदान जे हवं ते दान करू लागले। इकडे यशोदा आईनं बाळाला नाऊ घातलं आणि बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावलं, मांडीवर घेतलं, सगळ्या गोकुळामध्ये दौंडी पिटवली, सांगितलं ऐका हो ऐका, खूप दिवसानंतर नंद बाबाच्या वाड्यावर बाळ अवतरला आहे, म्हणून गोकुळामध्ये आज यशोदाईच्या वाड्यावर ज्या गोकुळातल्या गवळणी आहेत त्यांना रत्नाचे हार, माणिकाचे हार, मोत्याचे हार, सोन्याचे अलंकार जे ज्यांना हवंय ते त्यांनी घेऊन जावं, जेवढं हवं तेवढं घेऊन जावं, अशी सर्व गोकुळामध्ये दवंडी पिटवली आणि दवंडी पिटवल्याच्या नंतर सर्व गोकुळवासियांना आनंद झाला। कोण आनंद असणारा? माझ्या यशोदाईनं वाड्यासमोर अशा राशीच्या राशी मांडल्या। राशी कळतात ना, दिगवेगळा आणि रास वेगळी। राशी कशाच्या? माणिक मोत्यांच्या हाराच्या, सोन्याच्या अलंकाराच्या अशा राशी मांडल्या आणि यशोदाईनं सकाळी सकाळी कृष्णाला कानाला नऊ घातलं, मांडीवर घेतलं
आणि त्या गोकुळामधल्या ज्या गवळणी होत्या त्या गवळणी काही स्वतंत्र होत्या, काही पारतंत्र होत्या आणि काही अर्ध स्वतंत्र होत्या। आणि मग ज्या स्वातंत्र्य गवळणी होत्या त्यांनी नंदबाबाच्या वाड्यावर यायला सुरुवात केली सकाळी 7 वाजल्यापासून। आपण जशी त्या ठिकाणी दर्शनाला रांग धरतो ना तशी गोकुळामध्ये रांग लागली गवळणीची, पण कोण्या? स्वतंत्र असणाऱ्या। स्वतंत्र कोण गवळणी होत्या? ज्यांना आपण सासवा म्हणतो। आणि मग त्या सासवांची रांग लागली आणि रांग लागल्याच्या नंतर मग त्या गवळणी सकाळी 7 वाजल्यापासून राशीच्या राशी मग त्या अलंकारामध्ये हात घालायच्या। जसं आपण धान्यात हात घालतो ना आणि धान्य जेवढं हाताला येईल तेवढं घेऊन जातो, मग तेवढ्या त्या ठिकाणी त्या अलंकारात हात घातल्याच्या नंतर किती अलंकार येत असतील हाताला? होय आजी हो, जेवढे त्या ठिकाणी हार येतील कुणाच्या हाताला 10, कुणाच्या 5, कुणाच्या 6 हारच्या हार। आणि ते हार नुसतं नावाला रत्नाचे का? खऱ्या खुऱ्या रत्नाचे हार, माणिकाचे हार, मोत्याचे हार आणि मग सोन्याचे अलंकार जेवढे हाताला येतील तेवढे घेऊन जायचं। आणि त्या गेल्याच्या नंतर मग एकमेकीला म्हणायच्या तू किती आणलीस? ती म्हणायची मला 5 सुना आहेत, कुणी म्हणायची 3 सुना, कुणा म्हणायची 4 सुना। असे ते हार आणि अलंकार घेऊन जाऊ लागल्या। जवळ जवळ संध्याकाळचे 4 वाजले, 4:30 वाजले। गोकुळातल्या जेवढ्या गवळणी होत्या तेवढ्या कुणी एकदाणे आणू लागले, कुणी नेकलेस आणू लागल्या, कुणी झुंबर आणू लागल्या, कुणी रत्नाचे हार, मोत्याचे हार, सर्व आनंदी आनंद नंदबाबाच्या वाड्यावर। यशोदाईला कोण आनंद? खूप दिवसानंतर बाळ झाला आणि त्याचा आनंद म्हणून पवित्र दान यशोदाई वाड्यासमोर करतायत। हजारो गवळणी अलंकार रत्न घेऊन गेल्या आणि मग 4:30 पावणे 5ला एक गवळण असणारी शेतातून कामधंदा करून आलेली आणि मग ती आता नंदबाबाच्या वाड्याकडे निघाली। सोबत कुणी नाही, एकटीच निघाली। हळूहळू मंद मंद पावलानं ती गवळण जात असताना ज्या गवळणी अलंकार घेऊन गेल्याच्या नंतर अलंकार घरात ठेवायत, आपापलं कामधंदा करावा नाही। ह्या वाट्यावर 10 पाच, त्या वाट्यावर 10 पाच, तिकड्या कडीला 10 पाच, इकड्या कडीला 10 पाच आणि मग ते दिवसभर चर्चा। आणि मग या सर्व त्या ठिकाणी बसलेल्या गवळणी सर्वात शेवटी मंद मंद पावलानं ती गवळण जाऊ लागली। अंगावर वस्त्र फाटलेलं, मलिन शरीर झालेलं, कामधंदा करून आलेली आणि मग ती गवळण जात असताना ज्या 10 पाच पुट्टे करून बसलेल्या गोपिका होत्या त्या म्हणू लागल्या बघा सर्वांच्या पाठीमागून जाते, एकटी जाते, जणू काही हिला कुणी नाव ठेवल, आता कितीच अलंकार आणते की आणि कितीच नाही अशी त्या ठिकाणी तिच्याबद्दल चर्चा करू लागल्या। पण ती मंद मंद पावलानं चालणारी गवळण नंदबाबाच्या वाड्यासमोर येऊन थांबली। यशोदाईच्या मांडीवर बाळकृष्ण होता, मनमोहक रूप असणारा, सुंदर मनोहर मेघश्याम असणारा यशोदाईच्या मांडीवर। आणि मग ती ज्यावेळेला नंदबाबाच्या वाड्यावर आली, यशोदाईच्या समोर आली, त्यावेळेला त्या गोपिकेनं सर्व रत्नाच्या राशी, मोत्यांच्या राशी, सोन्याचे अलंकार सर्वांच्याकडं आपला नेत्र कटाक्ष फिरवला आणि नेत्र कटाक्ष फिरवल्याच्या नंतर सर्व रत्नांची त्या ठिकाणी पाहणी केली आणि यशोदाईच्या समोर जाऊन ती गोपिका उभं टाकली। 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, 5-10 मिनिट झालं। यशोदाईनं जे बाळ होतं मांडीवर त्या बाळाचं सर्व अंग झाकून घेतलं, फक्त मुख उघडं ठेवलं आणि यशोदाई त्या गोपिकेवर रागानं बोलतात, का ग तुला एवढे मोत्याचे हार, रत्नाचे हार, सोन्याचे अलंकार दिसत नाहीत का? माझ्या बाळाकडे पाहतेस? यदा कदाचित जीव की प्राण असणारा माझा बाळ, एवढी टक लावून माझ्या बाळाकडे तू का पाहतेस? अशा प्रकारच्या आवेशानं यशोदाई ज्या वेळेला बोलल्या त्यावेळेला त्या गोपिकेनं शांतपणे उत्तर दिलं, ओ यशोदाई, मला हे रत्नाचे हार नकोयत, मला मोत्याचे हार नकोयत, मला या सोन्याचे अलंकार नकोयत। यशोदाई म्हणतात, काय होय तुला? अगं माझ्या वाड्यावर खूप
दिवसांना आनंद झाला म्हणून मी पवित्र दान करते, अनंतकरणातून दान करते आणि तू का नको म्हणतेस, काय इच्छा आहे तुझी? असं यशोदाई बोलल्याबरोबर त्या गोपिकेनं सांगितलं, आई माझी एक इच्छा आहे, तुमच्या जवळ जो बाळ आहे ना तो बाळ माझ्याजवळ 5 फक्त मिनिट द्या, काही वेळापुरता बाळ त्या ठिकाणी माझ्याजवळ द्या. यशोदाईला वाटलं हजारो गवळणीनं एवढं त्या ठिकाणी अलंकाराचे राशीच्या राशी घेऊन गेल्या आणि मग हिची इच्छा काय, फक्त बाळाला द्यायचं. म्हणून यशोदाईनं सर्व अंग कृष्णाचं झाकलं आणि मुख उघडं ठेवलं आणि त्या गोपिकेकडं कृष्णाला दिलं. दिल्याबरोबर यशोदाई म्हणतात, बघ जास्त वेळ नको असं म्हणून कृष्णाला त्या गोपिकेनं घेतलं आणि भगवान कृष्ण परमात्माचं मुख कमल पाहिल्याच्या नंतर ती स्वतःला विसरून गेली. पाहिला पाहिला गोपिकेची अवस्था अशी झाली. ते निवेदियले ते निवेदियले ते निवेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या गोपिकेचे 10 मिनिट केव्हा निघून गेले तिला कळालंच नाही. का कळालं नाही? सुखाचार्य सांगतात, राजा ज्याला ज्याची आवड आहे ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला वेळ, त्याला आळस, त्याला कंटाळा अजिबात येत नाही. तसे त्या गोपिकेची अवस्था झाली. त्या गोपिकेनं 5-10 मिनिटाची बोली कृष्णाला घेईल असं केलेली ती सर्व विसरून गेली. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले. यशोदाई अंतकरणामध्ये दुखावल्या आणि आपल्या बाळाला तिच्याकडून असं रागावून घेतलं. का ग माझ्या बाळाला काही चिटकी वगैरे करतेस का? आणि इकडे बाळाला घेतलं. माझ्या बाळावर जादू चाटक काही शिकतेस का काय, करतेस का काय असं म्हणून कृष्णाला घेतलं ना आपल्या हृदयाशी लावलं. त्या गोपिकेनं कृष्णाला घेतल्याच्या नंतर यशोदाई काय बोलतात याच्याकडे पाहिलं नाही. तिनं आपलं मुख आपल्या घराकडे केलं आणि ज्या वेळेला ती गोपिका परत आपल्या घराकडे जाऊ लागली त्यावेळेला ज्या बसलेल्या होत्या ना, कोणाला चष्मा लागलेला, कोणाला दिसत नव्हतं, कोणाला ऐकू येत नाही, पण तरी लोकांचा तणका जात नाही. आणि मग ती गोपिका घराकडे जात असताना अनेक गवळणी विचारतात, बघा बघा कशी सर्वांच्या पाठीमागून गेली.
जणू दुसऱ्याला काही कळू द्यायचं नाही. कितीच अलंकार आणले असतील आणि ह्यांनी 5 सुना असल्या तर 10 मोत्याचे हार नेले. अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्या गोपिकेच्या बद्दल त्या गवळणी बोलतात. आणि बोलत असताना ती गोपिका ती गवळण पुढे पुढे जाते. आणि पुढे पुढे जात असताना काही गवळणीनं तिला अडवलं. अगे सर्वांच्या पाठीमागून गेलीस, दाखीव काय आणलंस, ते कोणता अलंकार आणलास, असं सर्वांच्या पाठीमागून जाऊन तुला काय आणायचं होतं आम्हाला सांगशील, असं ज्या वेळेला त्या गोपिकेला विचारलं त्यावेळेला त्या गोपिकेनं सांगितलं, सख्यांनो मी जो अलंकार आणलेला आहे तो अलंकार तुम्हाला मला दाखवता येणार नाही. त्याच्यातली एक म्हातारी गवळण उठली आणि ती म्हणली, अगं तुझं वय तर आमचा अनुभव आहे, असा कोणता अलंकार आहे की दाखवता येत नाही, आम्हा म्हाताऱ्या माणसाला शिकवती का तू, असं ज्या वेळेला वयवृद्ध गवळण बोलली त्यावेळेला त्या गवळणीनं उत्तर दिलं, सांगितलं, गवळण काकू तुम्ही थोर आहेत, तुम्हाला काय कळणार, मी जो अलंकार आणलाय तो तुम्हाला कधीच कळणार नाही अलंकार आणलेला, आणि दिसणार तर अजिबात नाही. मग सर्व गोपिका त्या कोट्यावरल्या उठल्या आणि तिला म्हणू लागल्या, सांग दाखव, सांग कोणता अलंकार आहे. मग तिने सांगायला सुरुवात केली. हरिने धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला गवळणीनं सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं, हे बघा गवळण काकू, मी जो अलंकार आणलेला आहे तो अलंकार दाखवता येत आहे का, तर तो अलंकार मी माझ्या हृदयामध्ये धारण केला आहे. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत मेघ श्याम श्याम कृष्ण विठ्ठल कोंडीला. ज्या वेळेला तिने सांगितलं ज्याच्यामुळे अलंकार आपल्याला परिधान करायला कृपा आशीर्वाद लागतो, ज्याच्यामुळे अलंकार आपल्याला प्राप्त होतात, तो खरा अलंकार मी माझ्या हृदयात धारण केलाय. सांगा मग तो धरलेला हृदयातला अलंकार मी तुम्हाला कसा दाखवू, असं ज्या वेळेला त्या गोपिकेनं सांगितलं त्यावेळेला त्या वयवृद्ध गवळणी म्हणतात, बाई खरंच तुला कळालं ग, 5 दिवस झालं आम्ही रोज येतो काही कळालं नाही, पण तुझ्यामुळे आज आम्हाला कळालं. काय कळालं सांगा, अलंकार महत्वाचा का देव रूपी अलंकार महत्वाचा. राजा त्या गोपिकेनं ज्या वेळेला हृदयामध्ये कृष्ण परमात्मा हृदयामध्ये साठवला आणि ती गोपिका आपल्या घराकडे गेली त्यावेळेला आता मात्र ज्या गोपिकेने 5-5 मोत्याचे हार, 5-5 रत्नाचे हार, सोन्याचे 4-4 झुमराचे जोड घेऊन गेले आणि मग त्या आत्ता म्हणू लागल्या, खरंच बाई तिला साध्य करता आलं, आपल्याला साध्य करता आलं नाही. हेवा परमार्थाचा असावा, आपला हेवा कशाचा, त्यानं 2 एकर घेतलं होय त्याचा बांधच करतो, तिनं फलानी वस्तू केली होय मी नवरेला भांडून मी करायला होते, आपला हेवा हा, पण परमार्थातला हेवा असावा. त्यानं 4 माळी ओढल्या, मी 6 ओढल, पंढरपूरला गेले मी सुद्धा जाईल, असा हेवा असावा. म्हणून त्या गोपिका म्हणायच्या,
राधे कौन से पुण्य किए तूने, राधे कौन से पुण्य किए तूने, हरि रोज तेरे घर आते हैं, हरि रोज तेरे घर आते हैं। राधे कौन से भोजन बनाए तूने, राधे कौन से भोजन बनाए तूने, हरि मांग मांग कर खाते हैं। राधे कौन से मंत्र जपे तूने, राधे कौन से मंत्र जपे तूने, हरि रोज तेरे घर आते। राधे सांग ना मला, तू कोणता मंत्र जपलास? जे वाजवायले ते असा हात केला की चालू ठेवा. सांग ना राधे, तू असा कोणता मंत्र जपलास की त्या मंत्रामुळे तुला श्रीहरी परमात्मा मेघश्याम विश्वव्यापक जगन्यंता तुझ्या हृदयामध्ये तुला साठवता आला? असा कोणता मंत्र होता की तो मंत्र जपल्याच्या नंतर परमात्मा आपला होतो? राधे सांग ना, तू कोणतं पुण्य केलं होतंस की जेणेकरून तुला परमार्थ साधना, तुला भगवत साधना आणि विश्वव्यापक जगन्यंता परमात्मा प्राप्त होतोय? अगं आम्ही किती वाट पाहतो, आम्ही नटतो, सजतो, अनेक प्रकारच्या पदार्थ बनवतो, पण आमच्याकडं हे जरी म्हटलं तरी तो कृष्ण येत नाही. आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला आमच्या अंतकरणातली जी काही चूक वृत्ती असेल, अहंकारी वृत्ती असेल, ती घालवण्यासाठी मार्ग सांग. अशा प्रकारच्या त्या हजारो गवळणी राधेच्याकडे विनंती करायच्या. त्यावेळेला राधेनं भगवंताच्या बद्दल आपल्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करायचं, भाव निर्माण करायचा. आणि ज्या वेळेला राधेचं प्रेम ओतप्रोत भरल्या जायचं, त्यावेळेला हजारो गवळणीच्या समक्ष राधेनं आपल्या डोळ्यातून प्रेमाश्रू गाळायच्या, प्रेमाश्रूंच्या धारा गाळायच्या आणि त्या भगवंताला, त्या कृष्ण परमात्माला आळवायची राधा आणि म्हणायची, मेरे लाला ओ मेरे लाला, ओ मेरे काना, ओ मेरे लाला, ओ मुरली वाला, ओ मुरली वाला, ओ मेरे लाला, ओ मेरे लाला, मनमोहन तू ही ओ दिलवाला, मनमोहन तू ही ओ दिलवाला, ओ मुरली वाला, ओ मेरे लाला. गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम. आता एकदा बघू दे बरं तुमचा आवाज. असा आपल्या मनाला सुद्धा हेवा वाटावा की आपणही काहीतरी देवाचं गजर मोठ्यानं करावा, टाळी मोठ्यानं वाजवावी, असं आपल्या मनाला सुद्धा हेवा वाटावा. तसं आता राधेनं जसं त्या गोपिकांच्याकडे त्या ठिकाणी काही बोलून दाखवलं नाही, अनेकांनी तिला नाव ठेवलं, सर्वांच्या पाठी मागून गेली, किती अलंकार आणले, अनेक गवळणीने तिला त्या ठिकाणी त्रास दिला, जाच दिला, पण तिनं शांतपणानं उत्तर दिलं, मी जो अलंकार आणला तो अलंकार मी हृदयात साठवला आणि साठवलेला अलंकार हृदयात, या हृदयावर अलंकार परिधान करण्यासाठी ज्याची कृपा लागते तो कृपा असणारा, कृपा करणारा, दयाळू, कनवाळू, कृपाळू, त्यालाच हृदयात आणल्याच्या नंतर ज्या शरीरालाच त्यानं ठेवलं नाही तर अलंकार कुठं परिधान करायचे, असा हेवा राधेच्या बद्दल ज्या वेळेला वाटला त्यावेळेला त्या गवळणीच्या अंतकरणातला अहंकार नष्ट झाला आणि सगळ्या भजन करू लागल्या, आनंदानं नाचू लागल्या, गाऊ लागल्या. आता तसं मोठ्यानं तुम्ही सगळ्यांनी गजर करा, गोपाल असं तुम्ही गजर केलं की वाटते 15 दिवस कथा चालू द्यावा, म्हणजे वाढवा वाढवा, कारण देवाच्या बद्दल एवढं प्रेम. आता एकदा झालं, अजून एकदा. हा गोप
आता तर वाटतंय 3 वार चालू द्यावा असं मोठा गजर झाल्यावर असो सर्वजण त्या ठिकाणी त्या गोपिकांचा भाव पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर कृष्ण परमात्माला आज बाळाला आज 4 दिवस झाले. किती दिवस झाले? 4 दिवस झाले. नंद बाबा यशोदेकडे बोलतात, यशोदे मी कंसाचा करभार देऊन येतो, जरा बाळाकडे लक्ष दे, बाळाला सांभाळ, बाळ जीव की प्राण आहे बर का. यशोदेशी असा संवाद केला नंद बाबांनी आणि नंद बाबा त्या बाळकृष्णाचं चिंतन करत करत मथुरेला गेले. मथुरेला गेल्याच्या नंतर कंसाचा करभार दिला नंद बाबांनी. करभार दिल्याच्या नंतर नंद बाबाला वाटलं परमस्नेही असणारे नंद बाबाचे मित्र होते कोण? वसुदेव. आणि मग आपलं काम आटोपल्याच्या नंतर नंद बाबांनी ठरवलं वसुदेवांची भेट घ्यायची, सदिच्छा भेट. आणि मग वसुदेव ज्या कारागृहात होते नंद बाबांनी कारागृह गाठलं. कारागृहात गेल्याबरोबर नंद बाबाला पाहिल्याबरोबर वसुदेवाच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. दोघांनी एकमेकाला कडकडून त्या ठिकाणी क्षेमालिंगन दिलं, नमना नमन झालं आणि संवाद करू लागले. वसुदेव नंद बाबाला बोलतात, नंद बाबा काल माझ्या कानावर बातमी आली की तुमच्या नंद बाबा तुमच्या वाड्यावर फार मोठा जन्म उत्सव झाला म्हण, फार आनंद उत्सव झाला म्हण. सर्व गोकुळवासी म्हणू लागले नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. किती सांगू मी सांगू कुणाला. आणि गोकुळ वाड्यात आनंदी आनंद झाला. अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी ऐकलं आणि तो आनंद तसाच गोकुळामध्ये राहावा. पण नंद बाबा लक्षात घ्या, जिथं आनंद असतो, ज्या ठिकाणी सुखाला पारावार राहत नाही, त्या ठिकाणी काही वाईट वृत्ती विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात बरं का. असे वसुदेव नंद बाबाशी संवाद करतात. ज्यावेळेला वसुदेवानं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपला विचार बोलून दाखवला त्यावेळेला नंद बाबाच्या हृदयामध्ये धस्स झालं, काळजामध्ये अगदी त्यांना भीती निर्माण झाली. आणि नंद बाबा मनात विचार करतात, कारण वसुदेव असत्य बोलणार नाहीत. जे ज्येष्ठ माणसं असतात, जे बुद्धिमान माणसं असतात, जे ज्ञानी माणसं असतात, जे साधुसंत असतात, ते आपल्याला विनाकारण काही बोलत नाहीत असा विचार नंदबाबांनी केला. आणि नंदबाबा परतीच्या वाटेला लागले. पण नंदबाबा परतीच्या वाटेला लागले, बाळ घरी, पण त्या बाळाचं नाव मुखात होतं. बघा, लेकराचं नाव जपत जपत नंदबाबा परतीच्या वाटेला लागले. इकडं नंदबाबा परतीच्या वाटेला लागल्याच्या नंतर कंसानं बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये कंसानं माझा जो वैरी आहे तो लहानच आहे आणि जो कोणी त्याला ठार करून येईल त्याला मथुरेचं मी अर्धे राज्य देईल अशा प्रकारचा पणाचा विडा मांडला. आणि कंस सिंहासनावर बसलेला आहे, सभा तुडुंब भरलेली आणि त्या तुडुंब सभेमध्ये मंत्री आहेत, अनेक प्रकारचे लोक आहेत मथुरेतले. कंस मोठमोठ्यानं बोलतोय, अरे बाबा माझा वैरी लहान आहे तोपर्यंतच त्याला ठार करावं आणि हा पणाचा विडा मांडलाय, जो कोणी उचलल त्याला मी मथुरेचं अर्ध राज्य देईल अशा प्रकारचा पण मांडला. पण त्या सभेमध्ये निरामय शांतता. टाचणी पडली तर आवाज येईल. महाराज डोळे झाकून सांगायला की आपण डोळे झाकून असं चिंतन करायचं, अशी अवस्था त्या सभेत नाही का. काल लय झोपी घेतल्या म्हणून मला कळालं. नंद बाबा जाऊ लागलेले. इकडं कंस सभेमध्ये ओरडून बोलतोय, पणाचा विडा उचलायला कोणी तयार नाही का. सुखाचार्य सांगतात त्या सभेतले लोक विचार करू लागले, याला बाळ 4 दिवसापूर्वी जन्मलेलं मारता आला नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी पणाचा विडा धनाची आशा दाखवून आमच्या लेकरा बाळाचा वनवास करायचा आहे, त्याच्यामुळे कुणी उचलायला तयार नाही. ज्या वेळेला कंसानं त्या सभेमध्ये अशी अवस्था पाहिली त्यावेळेला कंस पुन्हा क्रोधानं बोलतोय आणि क्रोधानं बोलत असतात तो म्हणू लागला, अरे माझं अन्न खाताय ना आणि माझ्याबद्दल तुम्हाला काही चिंता नाही असं म्हणत असताना पुरुष मंडळीमधून तर त्या ठिकाणी कुणी उचलायला तयार नाही. पण सभेमध्ये सगळ्यात पाठीमागून एका बाईचा आवाज आला. पण असा आवाज आला, नुसती ती गदा 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 हसू लागली.
हसण्याचा आवाज आला. लोकांनी पाठीमागं पाहिलं, कोण गडी हसायला एवढ्या मोठ्याने? तर बाई दिसली. ज्या वेळेला त्या हसण्याच्या दिशेनं सभा सर्व त्या ठिकाणी पाहते आणि नवल करू लागली. डोंगरासारखं शरीर, काळ सर, डांबरा त्या नांगरटीत टाकली तर ओळखू येणार नाही. आणि नांगराच्या फळासारखे दात आणि गदा गदा हसत म्हणू लागली, दादा अरे कशाला चिंता करतोस, तुझी ही ताई आहे ना, का आहे ना, असं म्हणून सभेमध्ये प्रवेश केला. सभा शांत. तिने प्रवेश केल्याबरोबर पटा 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 रस्ता दिला आणि कंस ज्या सिंहासनावर बसलेला आहे त्या आसनाकडे आली आणि तिनं पन्नाचा विडा उचलला. दादा मी ठार करते तुझ्या वैऱ्याला. कंसाला कोण आनंद झाला. आणि मग कंस आपल्या नौकरांना म्हणतो, अरे पाहता काय, तिची पाठवणी करा. पाठवणी करा म्हणल्याबरोबर 50 नौकर उठले. कुणी पैठणे आणल्या, कुणी अलंकार आणले, जे काही साहित्य हवं होतं ते साहित्य तिला दिलं. आणि दिल्याच्या नंतर तिने तयारी केली. कुठं? गोकुळवाड्याकडे जाण्याची. काय तयारी केली? ती मायावी होती आणि मायावी असल्या कारणानं तिनं त्या ठिकाणी आपलं जे अवाढव्य शरीर होतं ते बदललं आणि एक जणू काही स्वर्गातली अप्सरा आहे असं स्वरूप धारण केलं. आणि कृष्ण परमात्माला मारण्यासाठी तिनं आपल्या शरीरामध्ये हलाहल नावाचं विष त्या ठिकाणी धारण केलं. हलाहल नावाचं विष कुठं निघालं होतं? कुणी पचवलंय? ते महादेवानं पचवलंय. महादेवालाच का पचवता आलं? आपण 1-2 घोट घेतो, डॉक्टरला 2 लाख घालतो, घरी येतो, मग आपल्याला का पचवता येत नाही? आमच्या तिकडे तर तसंच होतंय. घरात थोडी कुरबुर झाली की नुसतं होटाला लावायचं, पिली पिली पिली, न्या दवाखान्यात न्या दवा. मग त्या डॉक्टरच्या सगळं लक्षात येते आणि मग ते 2 लाख होऊस तर सोडितच नाही. 2 लाख झाले, हा घेऊन जा पेशंट, आता बरं झालं. राग कोणाची लागली? त्याची कापली. असं करत जाऊ नये. आणि यदा कदाचित ते घेऊन जर जीव गेला तर त्याला गती नाही माय बापानो, अधोगती अधोगती. खूप त्रास झाला. आपल्या डोक्याच्याही वर विचारधारा झाली किंवा आपल्याला जे हवं नाही त्याच्या पलीकडचं दुःख झालं तर 4 दिवस 15 दिवस 1 महिनाभर तीर्थयात्रेला जावं. नसता भजन साधना कराव्या. भजन साधना तर दुःखात करू वाटत नाही, पण तीर्थयात्रा कराव्या किंवा जे काही आपले ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांच्या सानिध्यात जावं. कुठपर्यंत? आपल्या मनातली जी काही दुःखद अवस्था आहे ती जाईपर्यंत. 10 खर्च होत असतील अशा वेळेला तर 20 खर्च करावा. पण असं जीवाचा घात स्वतः करू नये मायबापानो. कारण घात केलेला जीव त्यालाही त्या ठिकाणी सुख नाही आणि त्याच्या परिवारालाही सुख राहत नाही. असो. आणि मग त्या पुतणेनं केलं काय? हलाल नावाचं विष धारण केलं. हलाल नावाचं विष धारण करून तिनं बहुतेक नाथश्रेष्ठीला गेली होती काय, किती जेवढ्या पैठणी दिल्या ती नेसली नाही, पण पैठणची पैठणी नेसली. आणि मग तिनं परिधान करायला सुरुवात केली. अलंकार, पायात बोट, बोटाला जोडवे घातले, जोडव्याच्या बाजूला बिचव्या, चेन, छड्या, कंबरपट्टा, हातात पाटल्या, त्याच्यानंतर हातबिंदी, नागबिंदीचे काय असेल ते, त्याच्यानंतर झुंबर, झुंबराचे वेल, त्याच्यानंतर मोरणी, मोरणीची चुलत बहीण चांदणी आणि चांदणीचा चुलत भाऊ महबूबा, तिचा होणार आता बुगा. अशा प्रकारचा थाट केला.
गळ्या डोरलं पैंजण नाकात नत घालूनही मोत्याची सगळा, कारण आता वापस यायचं नाही ना, थाट माट करूनी नेसले ग, अशा प्रकारचा तिनं थाटमाट केला आणि आकाश मार्गाने निघाली. ज्या वेळेला त्या आकाश मार्गाने जाऊ लागली त्यावेळेला डोळ्याचं पातन लवतं इतक्यामध्ये तर गोकुळवाड्यात पोहोचली. आणि गोकुळवाड्यात पोहोचल्याच्या नंतर हजारो गवळणी गोकुळातल्या, कुणी पाण्याला जाऊ लागलं, कुणी पाणी घेऊन आलेलं होतं, कुठून, नळाहून का काय गोकुळामध्ये कुणी बघितले म्हणा. गोकुळामध्ये आणि गोकुळातल्या वृंदावनाच्या त्या प्रांगणामध्ये यमुना आई असणाऱ्या वाहतात आणि त्या यमुनेच्या पाण्याला हजारो गवळणी जायच्या यायच्या. आणि मग त्यामध्ये या गोकुळवाड्यात ज्यावेळेला हिचा प्रवेश झाला त्यावेळेला अनेक गवळणी, काही पाण्याचे हांडे, एका गवळणीच्या डोक्यावर एक हांडा, कमरावर एक हांडा, लहान लेकरू महाग, लेकीचं पुढं, आणि मग काही चाललेल्या काही यायलेल्या, आणि त्यामध्ये हिचा प्रवेश झाला. ज्या वेळेला ही पुतना पाहिली, कशी पाहिली, एवढे अलंकार पैठणी, आणि मग त्यांचं सुरू झालं, कुणाची पाहुणे असेल ग, कुणाच्या इथं आली असेल ग. लगेच तिसरीनं म्हणायचं, एवढे अलंकार कुठून आणले असतील ग, धर्मळ्याहून आणले असतील गोळा करून. अशी त्या ठिकाणी चर्चा करत असताना आणि मग ती पुढं जायची आणि माग चर्चा करायच्या, कशाची, कुणाची असेल ग, कशाला आली असेल, असं एकमेकांमध्ये म्हणत असताना अर्धा तास एका जागेवर त्या गवळणी. मग त्या लेकरं महाग असलेली, आई चल ना घरी, पप्पा वाट बघतील, आई चल ना. ही तर पुढे गेलीच नाही, पण त्या लेकरालाच म्हणली, तुमची वाटात भेट व्हावा आणि काही विषय चालावा किंवा विषयाला तुमच्या सुरुवात व्हावा. त्या लेकराची चिंता नाही, घरी मालकाची चिंता नाही. लेकरू पाठीमागून म्हणलं का नाही, आई चल ना, आई चल ना. खुमणं, लेकरू खुमणं घालतं ना कधी कधी. माय कशी बोलती लेकराला माहित आहे ना तुम्हाला, कशी बोलती सांगू का. त्या लेकरालाच म्हणती, अरे चिपकी मेल्या, पण म्हणत नाही की खरंच बाप वाट बघत असन घरी. आणि मग तशा त्या लेकरं एवढे म्हणतात, चल आई चल आई, पण सारखी तिची चर्चा. तोपर्यंत तर हिनं गोकुळवाड्यात प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर 7 दिवसापूर्वी जन्मलेले बाळ, आता ही राक्षसीन मायावी होती, दारात पाय टाकला की लेकरांनी मान टाकून द्यायची, अशी अवस्था. आणि मग ज्या वेळेला अशा आवेशानं, अशा कृत्यानं ती प्रवेश करत जाऊ लागली त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, अरे हे चांगलं नाही का, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मारण्यासाठी आली आणि विनाकारण ही दुसऱ्याची लेकरं मारायली. भगवंतानं तिला सद्बुद्धी दिली. तोपर्यंत इकडं आज यशोदा आईनं कृष्णाला सुंदर स्नान घातलं आणि त्याला सजवलं. पण लेकरू आज काय नेमकं झालं, त्या लेकराला बिस्किटाचे पुढे कुणी दिले नाही का, कोणी चॉकलेट दिले नाहीत का काय, असं म्हणून ते लेकरू एवढं रडायलं, एवढं रडू लागलं. यशोदाई पाळण्यात टाकतात, मांडीवर घेतात, थापडतात, नाना प्रकार करतात. समजावी तारा हिना, रडते
नाना प्रकार करतात, पण बाळ रडायचं आज थांबत नाही का कोण जाणे. बाळ त्या ठिकाणी सारखं रडतं. यशोदाईनं नाऊ घातलंय, त्याला थापटलंय, त्याला त्या ठिकाणी पाळण्यात टाकलं, पण बाळ रडायचं थांबत नाही. म्हणून यशोदाईनं पाळण्यात ज्या वेळेला बाळ टाकलं त्यावेळेला अंगाई गायली. अंगाई आताची यशोदा असती पाळण्यात लेकरू रडून रडायलेलं असलं असतं तर तिने मोबाईल दिला असता का नाही. लेकरांनाही कार्टून लावलं असतं आणि चिप झोपलं असतं, पण ते बाळच होतं महाराज. बाळ रडतंय, नाना प्रकार करते आई, पण बाळ थांबत नाही. मग यशोदाईला आज फार त्रास होऊ लागला. यशोदाई मनात चिंता करतात. हजारो गवळणी यायच्या. यशोदे मीठ आहे का, यशोदा पीठ आहे का, न्यायचं नव्हतं, पण कशासाठी यायच्या, बाळाचं मुख कमल पाहायच्या. सकाळी सकाळी यशोदेच्या वाड्यामध्ये हजारो गवळणी यायच्या. ओ यशोदा राणी फलानी वस्तू आहे का, नुसतं असं म्हणायच्या. आणि यशोदाई कामात मग्न असायच्या. मग त्या भगवंताचं मुख कमल पाहिलं की त्यांचा दिवस आनंदात जायचा, असा त्यांचा नित्यक्रम. म्हणून यशोदाईच्या मनामध्ये आज शंका येऊ लागल्या, माझ्या बाळाला दृष्ट तर झाली नसेल. सावळ्या हरेला दृष्ट कशी झाली, सावळ्या हरेला दृष्ट कशी झाली. तापलई आली हरला, तापलई आली, तापलई आली हरला, तापलई आली, तापलई आली हरला, तापलई आली, तापलई आली हरिरा, तापलई आली, तापलई आली हरिरा, तापलई आली, तापलई आली हरिरा, तापलई आली. काय करावे काही सुचेना, बाळ रडता राहीना. काय करावे काही सुचेना, बाळ रडता राहीना. सावळ्या हरीला दृष्ट कशी झाली, सावळ्या हरीला दृष्ट कशी झाली. तापलई आली हरिरा, तापलई आली, तापलई आली हरिरा, तापलई आली, तापलई आली हरिरा, तापलई तापलई आली. लय ताप आली. 5 दिवस झाले लय ताप आली नाही का. गजर करा म्हणलं की ताप आली, टाळी वाजवा म्हणलं की ताप आली, आणि उद्या पाऊस पडला ना सरकी लावायची म्हणलं की कुठं ताप पळून जाते कळत सुद्धा नाही. महाराज या परमार्थ साधनेतच फार अवघड झालं. महाराज येतोय आरती करतोय मग जायचं, तापच नाही. तापलई आली हरीला, तापलई आली. का कोण जाणे आज बाळाला तापही आली. रडण्याचे त्या ठिकाणी त्याचे प्रकार वेगळे. यशोदाईला मनामध्ये एक एक शंका येऊ लागल्या. आणि मग एक एक शंका येत असताना रडत रडत यशोदेनं पाळण्यात बाळ टाकलं. आणि बाळ पाळण्यात टाकल्याच्या नंतर बरं का पपाळ साहेब, पूर्वीच्या आया बाळ शांत राहावं, शांत झोपावं म्हणून काय द्यायच्या, होय नतीवाल्या आजी लेकराला पहिले काय द्यायच्या. आताच्या मायला माहीत सुद्धा नाही. गुट्टी कशाची असायची. बाळ शांत झोपी जायचं. बालावस्थेमध्ये विज्ञान सांगतंय, बालावस्थेमध्ये बाळाचा मेंदू जास्तीत जास्त शांत राहिला तर त्या बाळाची पुढे चालून बुद्धी सात्विक बनते, त्याला ज्ञान ग्रहण करण्याची स्मरणशक्ती वाढते जर शांत राहिले तर. आणि बाळ किरकिर करायला तर नाही महाराज. त्याच्यामुळं आईनं काळजी घेणं महत्वाचं आहे बालावस्थेमध्ये. म्हणून यशोदेनं बाळाला त्या ठिकाणी आता पाळण्यात टाकलं. एकदाचा श्वास सोडला, माय आता बाळ राहत नाही, आता मी पाळण्यात टाकते आणि याला सारखा झोका देते. म्हणून यशोदा आईनं पाळण्यात टाकलं आणि झोका द्यायला सुरुवात केली. पूर्वीच्या आया असा नुसता झोका देत नव्हत्या, तर अंगाई गायच्या. अंगाई लिंबोनीच्या झाडा मागे झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप काय येत नाही, आज माझ्या पाडसाला झोप काय येत नाही.
केलं का अशोक भाईला लई नवल वाटतंय. अशोक भाई नाहीत का गीत म्हणजे ह्यांचं चलू द्या म्हणते चलू द्यायचं तुमचं. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे यशोदाईनं अंगाई गायली पण बाळ काही रडायचं थांबत नाही. बाळ झोपही घेत नव्हतं. यशोदाई शेवट थकल्या महाराज. निज निज रे बाळा निज निज बाळा जरा झोप घे ना. निज निज बाळा जरा झोप घे ना. जरा झोप गेला निज निज बाळा जरा झोप गेला. नाना परी समजाविते मागेला ते काय देते कपटोनी तुझ्याविते मोहना. हरी बोल. नाना परी समजाविते साबण ती बया देते मोहना. रडू नको बाळा जरा झोप घे ना. रडू नको बाळा जरा झोप घे ना. रडू नको बाळा जरा झोप गेला. बाळा चलू दे चलू दे चलू दे तुम. अशोक भैया निज निज बाळा जरा झोप घेना. एवढ्या वेळेमध्ये देवाच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं म्हणले आपली मावशी आली आता रडून जमणार नाही. मग भगवंतानं त्या ठिकाणी डोळे झाकले. डोळे झाकलेले यशोदाईनं पाहिले आणि मोठा श्वास घेतला. माय एकदाच बाळ झोपलं ग असं म्हणणं आणि पाळण्याची दोरी सोडून देणं पदर असा खोसणं आणि पाक भवनामध्ये जाणं. कोणत्या भवनात गेल्या यशोदाई? पाक भवनामध्ये. 9 लाख गायीच्या मालकीन नंद बाबाच्या राणी पण स्वतः घरातले महत्वाचे काम यशोदाई करायच्या. आणि मग पाक भवनात गेल्याच्या नंतर कामाचा उरक म्हणून यशोदाई लगबगीनं काम करण्याचा प्रयत्न करू लागल्या. तोपर्यंत तर बया दारात आली. अगे यशोदे अगे यशोदे. यशोदाईनं विचार केला हजारो गोपिका माझ्याकडे येतात आणि रोज मला आवाज देतात पण रोज येणाऱ्या गोपिकांचा आवाज कसा असतो? ओ यशोदा राणी ओ यशोदाई. यशोदाईनं 2 वेळेला आवाज दिला तरी लक्ष दिलं नाही. चला असेल कुणी काम करत त्या ठिकाणी थांबल्या. पण 3ऱ्या वेळेला त्या नंदबाबाच्या राजवाड्याचं जे दार आहे मुख्य दारात आली आणि मुख्य दारात येऊन म्हणते अगे यशोदे. यशोदेला वाटलं रोज गवळणी येतात पण प्रेमानं आवाज देतात. आज ही उगरीट गवळण कोण असेल बरं असं म्हणून यशोदाईनं पाकभवनाच्या दारात येऊन पाहिलं तर अनोळखी गवळण. यशोदेला पाहिल्याबरोबर यशोदेचा पदर खोसलेला घाम आलेला कामानं हात भरलेले आणि मग यशोदेनं त्या ठिकाणी तिच्याकडं पाहिलं. आता कुणालाही माणसाला खरं आवडत नाही पण नाटक आवडतंय का नाही? खरे सोन्याचे दागिने जास्त चमकत आहेत का त्या बँटेकचे? हा चोराचे रटे खाल्ल्यावर कळन. खरं आवडत नाही लोकांना खोटं. आणि मग ज्या वेळेला खोटं रूप घेऊन आलेल्या पुतणेला पाहिलं यशोदाई देवाची माय नंदबाबाची राणी पण यशोदाईला सुद्धा क्षणभर वाटलं कोण असेल बरं. त्यावेळेला तिनं यशोदेला पाहिल्याबरोबर अगं यशोदे खूप दिवसानं तुला बाळ झाला बाई आणि मला सदा निरोप सुद्धा दिला नाहीस असा तिचा पुट्टा चालूच. यशोदाईनं शांत बोलायला सुरुवात केली. हे बघा बाळ आत्ताच झोपले बघा. आणि एकदा का ते बाळ रडायलं ना किती समजवा बाळ रडायचं थांबत नाही. हो गवळण काकू थोडा हळू बोला असं कोण सांगायली? बाळाची माय. का तिला माहिती नाही एकदा बाबा रडायला की आवरत नाही असं म्हणून ज्या वेळेला यशोदेनं आपल्या मनातलं म्हणणं मांडलं त्यावेळेला आता ही खरी बाई होती का?
तिनं बाईचा खरा आवाज काढला. खरा आवाज कळते ना, बाई 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 म्हणली, यशोदे काही खरं नाही म्हणली, तुम्हा श्रीमंताला आम्हा गरीबाची जाणीव नाही. आणि त्या हातात काय अडकीत असं खाली लोंबत आहे, हा धोपटी, हा पर्स पर्स. आणि ती हातातली पर्स यशोदेला दाखवून म्हणते, अगं बघ तुला खूप दिवसांना बाळ झालं बाई, मी त्याला अलंकार घेऊन आले आणि तू मला म्हणती की हळू बोला. असं म्हटल्याबरोबर यशोदाईनं सांगितलं, अहो बाळ रडते आणि ते शांत होत नाही. असं म्हणेपर्यंत बाळ तिकडून रडायला लागलं. बाळाच्या रडण्याचा आवाज आला. यशोदेनं मानच खाली घातली. आता या मावशीला सांगायची गरज पडली का, पाळणा त्या खोलीत आहे, तिथं बाळ आहे. आणि मग यशोदेनं आणि त्या पुतनेनं बाळ रडण्याचा आवाज आला. त्यावेळेला यशोदेनं विचारलं, हे बघा तुम्ही कोण आहेत? तिनं सांगितलं, अगं तुझी चुलत बहीण. यशोदा म्हणली, मला अंटीच नव्हती, चुलतीच नव्हती. तिला वाटलं गाडी आपला विचार फसला. अगं तुझी मावस बहीण. यशोदेनं सांगितलं, माझी आई नेहमी सांगायची की माझ्या आईला बहीणच सख्खी नव्हती. हिला वाटलं हे सगळंच फसलं, पण हुशार असतात लबाड माणसं. तिनं सांगितलं, अगं तू लहान होतीस, दुष्काळ पडला आणि आम्ही तिकडच गेलो मुंबईला, आणि मी तिकडच लहानाची मोठी झाले आणि तिकडच निरोप कळाला की तुला खूप दिवसानंतर बाळ झालं. ती म्हणजे आता चुलत आस की मावस आस. आणि यशोदेनं आपल्या कामाला सुरुवात केली. आणि ही जिकडून रडण्याचा आवाज येत होता तिकडं त्या ठिकाणी लगबगीनं गेली. लगबगीनं गेल्याच्या नंतर जणू बाळाची हिची त्या ठिकाणी खुरीच मावशी गेल्याबरोबर बाळाने असे हात केले. आता हिनं गप्प बसाव ना. तिथून म्हणती, यशोदे बघ तुला नाही ओळखू आले, पण बाळ कसं ओळखीत. आता शांत आली ना घेवन, पण गप्प बसत नाहीत बाया. बघ बघ लेकरांना ओळखीलं, तुला नाही ओळखू आलं. आणि मग हात वर केले, पटकून उचलून घेतलं, खाली बसली, मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याबरोबर त्या मनमोहक रूपाला ज्यावेळेला त्या पुतणीनं राक्षसीनं दानव कुळातली पाहिल्याबरोबर ती सर्व काही विसरून गेली. काय विसरून गेली? मी एक राक्षसी नाही, या बाळाला ठार माराय आले, हे सर्व विसरून गेली. का? कारण तो परमात्माच तसा आहे महाराज. त्यानं जर मनाला वेद लावला, त्यानं जर मनाला त्या ठिकाणी वेद लावला ना, तर देह जाग्यावर राहत नाही. अशी दशा त्या पुतणेची झाली. आणि 1 तास झाल्याच्या नंतर देवाला वाटलं ही अशीच भक्तीन बनली, तर हिनं आणलेलं विष पाजायचं कुणाला. म्हणून भगवंतानं तिला त्या ठिकाणी सावध केलं. आणि सावध केल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं, अरे मी राक्षसी नाही, हिला मारायला आले बाळाला. आणि मग तिनं त्या ठिकाणी स्तनपान करायला सुरुवात केली. ज्यावेळेला स्तनपान करायला सुरुवात केली त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मानं डोळे झाकले. परीक्षिती राजानं विचारलं, बाळ तर लहान आहे, बाळ दिसायला लहान आहे, पण त्याला सगळं कळतंय. आणि कळत असून सुद्धा भगवंतानं डोळे का झाकले? असं ज्यावेळेला परीक्षिती राजा शुकाचार्यांच्याकडे विचारतात त्यावेळेला शुकाचार्य त्याचे 12 कारणं सांगतात. किती कारणं? 12 कारणं. आपल्याला एवढे कारणं सांगायला वेळ नाही, 2 कारणं सांगू आणि पुढे जाऊ. शुकाचार्य बाबा सांगतात, सगळ्यात अगोदर माझ्या कृष्ण परमात्माने डोळे झाकले आणि हलाल नावाचं विष पचवणारा जो बाबा आहे उसको बुलाया. किसको बुलाया? कीर्ती हराची स्तुती बोलवे ना, कीर्ती हराची स्तुती बोलवे ना, कैवल्य दाता मनुजाकडे ना, एकाग्रनाथा विस अंगीकारी, एकाग्रनाथा विस अंगीकारी, तुझ विन शंभो मज कोण तारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. देव असून सुद्धा देवाला देव मोठेपण देतात. देव असून सुद्धा देवाला देव मोठेपण देतात. माणसं असून सुद्धा माणसाला माणसं मानतात का? नाही. जे मानत नाहीत त्यांना माणूस म्हणायचंच नाही, नुसतं दिसायला म्हणायचं. ते परीक्षिती राजाला शुकाचार्य बाबा सांगतात, याचं कारण काय? नाही नका करुवाद, नाही नका करुवाद, हरिहरा नाही भेद, हरिहरा नाही
एकाचे हृदयी एक एकाचे हृदयी. नुसते हृदयात होते का? नाही. संत महात्म्यांनी वर्णन केलं नुसतं हृदयातच नव्हते तर हृदयातल्या त्या ठिकाणी त्यांचा जो भाव होता तो कितीतरी गोड होता, साखरेपेक्षाही गोड होता. म्हणून कृष्ण परमात्माने डोळे झाकले. सब देवन के बड़े देव भोले बाबा को बुलाया, बाबा जल्दी आना, क्यों तुम बाद में आने ही वाले हैं लेकिन अब तुम्हारी जरूरत है. भगवान कृष्ण परमात्माने भगवान भोळे शंकराचा दावा केला, स्तुती केली आणि ते हलाल नावाचं विष पचवण्यासाठी डोळे झाकून स्तुती करू लागले. नंबर 1. नंबर 2, ज्या वेळेला भगवान वामनाला बळीराजानं 3 पावलं भूमी दान दिली त्यावेळेला भगवान वामनांचा 3रा पाय बळीराजाच्या मस्तकावर ठेवला आणि यज्ञ मंडपामध्ये भगवान वामनानं प्रवेश केला. त्यावेळेला बळीराजाची बहीण रत्नमाला तिला भाव झाला होता. भगवान वामनाला पाहिल्याबरोबर वा किती सुंदर बाळ आहे, किती सुंदर लेकरू आहे, किती सुंदर असणारा आलेला अतिथी, असा अतिथी असा बाळ जर माझा पुत्र असता तर. भगवान वामनाने जाणलं आणि तिचा भाव पूर्ण करण्यासाठी तिचा मनातला त्या ठिकाणी हेतू अंतकरणात ठेवला आणि तोच भाव मातृत्वाचा झालेला काही क्षणात त्या बळीराजाला पाताळात घालत असताना त्याच रत्नमालेनं करकर करकर कर दात खाल्ले आणि असल्या लेकराला नरड्याला नख देऊन मारावं असा भाव त्या ठिकाणी निर्माण झालेला. भगवंतांनी दोन्ही भाव तिचे जाणले पण ते भाव आता द्वापार युगात पार पाडायचे होते. म्हणून तिचा जो आईचा भाव झालेला होता मातृत्वाचा, तो मातृत्वाचा भाव पूर्ण करण्यासाठी माझ्या भगवंतानं डोळे झाकले आणि स्तनपान करायला सुरुवात केली. स्तनपान करायला सुरुवात केल्याच्या नंतर हलाल नावाचं विष ज्याला पचवता येतं त्यांनी घेतलं. भगवंतानं बाळ म्हणून तिनं आईचा भाव निर्माण केला होता. दूध प्राशन केलं आणि दूध प्राशन केल्याच्या नंतर आता भगवंत तिचं रक्त प्राशन करू लागले. रक्त प्राशन करत असताना तिच्या शरीराला वेदना होऊ लागल्या. शरीराला वेदना होत असताना तिनं ताडण करण्याचा प्रयत्न केला, ताडण होत नाही. मग भगवंतानं विचार केला आपण जे दिले आता ती घ्यायला सुरुवात करावी. म्हणून भगवंताने जे त्या ठिकाणी दिलं होतं ते तिचं वडायला सुरुवात केली. ज्या वेळेला भगवंत तिचे पंच प्राण ओढू लागले त्यावेळेला ती कासावास होऊ लागली. तिचा त्या ठिकाणी प्राण जातोय, तिच्या शरीराला यातना होऊ लागल्या आणि म्हणू लागली सोड सोड रे ऋषिकेशी वाजवा वाजवा पटकून आपण चहाचा घोट कसा पटकून घेतो तसा घोट आणायचा पटकून. बट शूट म्हणते ना त्याला सोड सोड रे ऋषिकेशी आणि ती म्हणू लागली मी तुझीच रे मावशी. भगवंत त्या ठिकाणी सांगतात आणि इकडं सुखाचार्य सांगतात. ती म्हणू लागली मुच्छम कृष्ण यामी मुच्छम कृष्ण यामी. सोड 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 कृष्णा सोड रे बाबा मी तुझी मावशी असं म्हणत असताना भगवंतानं सांगितलं माय मी कुणाला बोलवितच नाही, मी कुणाला पकडतच नाही, मी कुणाला जवळ करतच नाही. एकदा का पकडलं की मग कसं आहे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या
तुला निमंत्रण दिलं नव्हतं, तुला निरोप पाठवला नव्हता मावशी, आणि आता मावशी म्हणतेस. पण तुला माहित नाही माझा जो हेत आहे, मी एक त्या ठिकाणी फार मोठं होतोय, आणि एकदा का पकडलं ना सोडत नाही महाराज. अशा प्रकारची इतकी विनवणी करते, भगवंत सोडायला तयार नाही. शेवट भगवंतानं तिचे पंच प्राण ओढले, मूळ शरीरावर आली, आणि ते धाड तिचं शरीर नंदबाबाच्या वाड्यासमोर पडलं. तिच्या शरीराखाली 23 घरं दबले, आणि सर्व गोकुळवासी धावा पळा. यशोदाई स्वयंपाकघरातून माझा काना, माझा लाला, माझा बाळ असं म्हणत ज्या वेळेला दारासमोर आल्या, पाहतात तर पर्वतासारखं शरीर पडलेलं, आणि त्या शरीरावर कृष्ण परमात्मा माझ्या बाळाला वाचवा, माझ्या लालाला वाचवा अशा आक्रोशानं यशोदाई ओरडतात. त्यावेळेला काही गोपाळांना शिड्या आणल्या, वर चढले, भगवंताला घेतलं. यशोदाईनं आपल्या हृदयाशी लावलं आणि आपल्या राजवाड्यात गेल्या. इकडं नंदबाबा मथुरेवरून गोकुळाच्या जवळ आलेले काही गोपाळ नंदबाबाच्या दिशेनं धावत पळत जाऊ लागले. नंदबाबाच्या दृष्टीला ते गोपाळ दिसल्याबरोबर गोपाळ आपल्याकडे धावत पळत येत आहेत. अशी अवस्था ज्यावेळेला नंदबाबांना पाहिली, ते गोपाळ जवळ आल्याबरोबर नंदबाबांना आपल्या मस्तकाला हात लावला, खाली बसले, आणि त्या गोपाळांना नंदबाबा विचारतात, माझ्या बाळाला काही झालं का रे गोपाळांनो? त्यावेळेला गोपाळांनी सांगितलं, बाबा बाळाला काही झालं नाही. पण नंदबाबा बोलतात, अरे पण काय झालं बाबा? आपल्या वाड्यासमोर भली मोठी एक राक्षसीन पडली, आणि आपल्या बाळाला घेऊन ती जाऊ लागली बाबा, पण बाळाला आम्ही जाऊ दिलं नाही. नंदबाबाने श्वास टाकला, लगबगीनं वाड्यासमोर आले, पाहतात तर पर्वतासारखं शरीर पडलं. सर्व गोकुळवाशांना सांगितलं, बाबांनो आणा आपले हत्यार. मग सर्व गोकुळातले हत्यार आणले, तिचे तिळी तुकडे केले, गाड्यात भरले, आणि गोकुळाच्या बाहेर त्या पुतनेच्या प्रेताला प्रेत अग्नी दिला. ते प्रेत 6 महिने जळत होतं, आणि त्याचा मलयागिरी चंदनासारखा सुगंध येत होता. गोपाल जय जय श्री राधे. आता भगवान कृष्ण परमात्माला मारण्यासाठी ही आली होती. भगवंत 4 दिवसाचे झाल्याच्या नंतर, म्हणजे भगवंताला माराय आली ती तीत कोणती होती म्हणा? काल तर लेकरू जन्मलं, आणि काय तीत सांगावं नाही का? अष्टमीला जन्मलं बाळ, आणि ती आली 4 दिवसानं. मग अष्टमीपासून मोजा बरं 4 दिवस, नवमी, दशमी, आणि ह्याच्या दिवशी आली का? असो भगवान कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा हळूहळू 12 दिवसाचे झाले, आणि 12 दिवसाचे झाल्याच्या नंतर यदुवंशाचे जे कुलगुरू आहेत, त्या कुलगुरूंचं आगमन झालं गोकुळामध्ये. कोण आनंद झाला? यशोदाईला, रोहिणी आईला. आणि मग त्या कुलगुरूंनी सांगितलं, कोण आहेत कुलगुरू यादववंशाचे? सांगता येईल कुणाला? त्या टीव्हीत असते ना, सोन्याचं नाणं, चांदीचं नाणं, तसं. बरं, सूर्यवंशाचे कोण आहेत कुलगुरू? त्याच्याहून काय करायचे म्हणावं, पण लक्षात ठेवा, त्यांचे जरी नाही सांगता आले तर स्वतःच्या कुळातली तरी माहिती असू द्या. 12 महिन्यात एकदा का होईना त्यांचा आदर करायला हवा, त्यांचं पूजन करायला हवं, त्यांच्या नावाने दानधर्म करायला हवा. त्यावेळेला आपली कुलदेवता संतुष्ट होते, संतुष्ट नसता मग काही खरं नाही. असो, ज्या वेळेला यदुवंशाचे कुलगुरू गर्गाचार्यजी बाबा गोकुळात आल्याबरोबर यशोदाईनं आदरातिथ्य केलं, आणि आज 12 दिवस आहे म्हणून बाळाचं नामकरण करायचंय, आणि नामकरणाची तयारी झाली. यशोदेनं रोहिणीनं सर्व तयारी केली, आणि बाळाचं नाव कशात ठेवतात? पाळण्यात टाकूनच ठेवतात ना. मग पाळणा बांधला. कृष्णाचं नाव पाळण्यात ठेवायचं, पण पाळणा कुठं बांधला असेल बरं? महालात, बैठकीत. कारण ज्याच्या कृपेनं महाल प्राप्त होतो, अशा भगवंताचा नामकरणाचा विधी गाईच्या गोट्यात झाला. गाईच्या गोट्यामध्ये सजवलं महाराज पाळणा वगैरे, आणि गर्गाचार्यानं जो यशोदेचा बाळ आहे, त्या यशोदेच्या बाळाचं नाव 2 अक्षरी ठेवलं. हे गर्गाचार्याने ठेवलेले कृष्ण, आणि ते कृष्ण गर्गाचार्य यादववंशाचे कुलगुरू, आणि कुलगुरूकडून त्या ठिकाणी नाव ठेवलेलं असल्यामुळं त्या मंत्रात, त्या 2 अक्षरात एवढं सामर्थ्य, किती विरक्तीचे पात्र अन्वयाचे,
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मूक. विरक्तीचे पात्र आवाज दे भैया माझ्या याला. विरक्तीचे पात्र येऊनी सम्यक अनन्यता, येऊनी सम्यक अनन्यता, सम्यक आनंदता येऊनी सम्यक आनंदता येऊनी सम्यक अनन्यता, येऊनी सम्यक अनन्यता. येऊनी सम्यक आनंदता येऊनी सम्यक आनंदता येऊनी सम्यक आनंदता. आणि पुढं ज्या वेळेला हा मंत्र जपायचा आहे त्यावेळेला त्या मंत्राच्या अगोदर ही तयारी झाली पाहिजे. विरक्तीचे पात्र अन्वयाचे मूक, येऊनी सम्यक अनन्यता. आणि मग पुढं, कारण त्यांची तिथपर्यंत तयारी झाली होती, आपली ती तयारी नाही, म्हणून आपल्याला मंत्राचं सामर्थ्य कळत नाही. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. पूर्ण कृपा करण्यासाठी अगोदर काय व्हावं लागलं याचा विचार केला कधी? विरक्तता कळते का? इथं कथेला यायला तर महाराज खाल्ल्याशिवाय घरातून बाहेर पडू वाटत नाही. इतकी विरक्तता आपल्याला जमत नाही. तर ती विरक्तता आत्मसात करायला किती पुण्य लागेल, किती त्रास होईल, किती कष्ट लागतील. म्हणून गहेनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि इथं कुळ हे पावन कृष्ण नामे पावन होतं आणि पावन व्हायलाही पाहिजे. आणि ते अडीच अक्षर आपण जपायलाही पाहिजे. पण जपण्याच्या अगोदर त्या दोन गोष्टी आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत. विरक्तता आत्मसात करता आली पाहिजे, अनन्यता आत्मसात करता आली पाहिजे. इथं तर वाक सुद्धा वाटत नाही दर्शन घ्यायला. तर अनन्य कवा शरणागती पत्करल मायबापानो. असो म्हणून भगवंताचं नाव, यशोदेच्या बाळाचं नाव कृष्ण ठेवलं, रोहिणीच्या बाळाचं नाव बळीराम ठेवलं. आणि गर्गाच्यांना यशोदा आईनं आपल्या महालात आणलं, पाठ टाकला. लय माता मावलेला नाद. गर्गाचार्याला यशोदाई बोलतात, गर्गाचार्य बाबा माझ्या लेकराचं भविष्य सांगा ना, किती दक्षिणा तुमची? गर्गाचार्य म्हणले दिलीस तर दिलीस, नाही दिलीस तरी सांगतो, सांगा. कृष्णाला मांडीवर घेतलं आणि गर्गाचार्य पाटावरून बाळाचं भविष्य सांगू लागले. गर्गाचार्य बोलतात, यशोदे तू किती भाग्यवान आहेस. तुझा जो बाळ आहे ना तो बाळ पृथ्वीचा प्रतिपाळक आहे, संताचं रक्षण करणार आहे, साधू संताचा आदर करणार आहे, धर्माला त्या जागं ठेवणार आहे, अधर्माचा नाश करणार आहे. असं चांगलं चांगलं भविष्य सांगत सांगत यशोदाई पुढं पुढं सरकायली का, जोपर्यंत चांगले. मग गर्गाचार्य सांगत सांगत थोरपणापर्यंत आले. आणि थोरपणापर्यंत आल्याच्या नंतर म्हणले, यशोदाई तुझं बाळ तुला सुना आणीन. यशोदा पटकून मागं सरकली. गर्गाचार्याने विचारलं, यशोदाई का मागं सरकली? यशोदेनं सांगितलं, मी रोज 10 तरी घराने आहे की ती एक सून परेशान करायली, आणि माझं बाळ तुम्ही म्हणतात सुना अनिल. अनेक वचनी बोलल्या गर्गाचार्य, अनेक वचनी बोलले आणि अनेक वचनी बोलणं योग्य होतं. पण यशोदेला कळालं नाही. हो यशोदाई तुम्हाला अनेक सुना आणीन. यशोदाई म्हणल्या, बरं त्याच्यावर उपाय काहीच नाही म्हणले. किती सुना आणीन? आता लेकरू मांडीवर आहे आणि सुनाचं भविष्य गर्गाचार्य सांगतात 16,108. सोडा मनातली गाठ, धरा पंढरीची वाट. यशोदाईला सर्व भविष्य सांगितलं आणि गर्गाचार्य निघून गेले. आता भगवंत अंगडाई बदलू लागले. अंगडाई बदलू लागल्याच्या नंतर यशोदेला, नंद बाबाला, रोहिणी आईला फार आनंद झाला. सर्व गोकुळवासियांना भोजनाचं निमंत्रण दिलं, स्वयंपाक बनवला, गाड्यात भरला. गाड्या गोकुळाच्या बाहेर चंद्राकार सोडल्या. यशोदेनं कृष्णाला, रोहिणीनं नंद बाबाला अगदी सुंदर सजवलं. आणि गोकुळाच्या बाहेर प्रांगणामध्ये नंद बाबा सर्व गोपाळांना चौकशी करतात. इकडे यशोदाई, रोहिणी आई नटून तटून गेल्या, बाळाला घेऊन गेल्या. आता खूप दिवसानंतर यशोदाई बाहेर आल्या. मग ज्या वेळेला लेकराला त्या बाळानं त्यावर टाकलं, गाड्या बाजूला सोडल्या आणि यशोदाईला, रोहिणी आईला गवळणी बोलू लागल्या, कधी साडी आणली,
कधी हा अलंकार आणला, कधी असं केलं, असं ज्या वेळेला चर्चा करायला त्यावेळेला माय लेकराला सुद्धा विसरते. तसं देवाची आई पण कृष्णाला विसरली, रोहिणी बळीराम दादाला विसरली, गाडीच्या खाली टाकलेली ते लेकरं. आणि मग इकडं कंसानं शकटाच्या रूपानं दैत्य पाठवला. कृष्णाच्या लक्षात आलं हा गाड्याच्या रूपानं आलाय. कृष्ण परमात्मा सरकत सरकत गेले आणि लाद घातली. लाद घातल्याबरोबर कडकड कडकड असा आवाज आला. त्याला उंच उचललं आणि दंद्री नादळलं. इकडं यशोदा आवाज आल्याच्या नंतर माझं लेकरू, माझं बाळ, माझा काना, माझा कृष्ण, कधी सगळं होऊन गेल्याच्या नंतर परत कृष्ण त्या ठिकाणी लोळालेले दिसले. कडेला घेतलं, आपला पदर उतरला आणि यशोदा आई त्या ठिकाणी कृष्णावर असे संकट काय येले, बाळावर असे का संकट येलेत म्हणून चिंता करू लागल्या. सर्व गोपाळांना नंदबाबांना यशोदाईनं भोजन दिलं. परत आपल्या वाड्यात आले आणि वाड्यात आल्याच्या नंतर कंसाला निरोप कळाला. शकटही त्या ठिकाणी मारला. आणि मग एक राक्षस कंसाकडे आला. कंसा, तू ज्यांना पाठवतोस त्यांना अपयश येले, आता मला पाठव. कंस म्हणला, वा, आतापर्यंत कुणीच म्हटलं नाही माझ्या वैऱ्याला मारायला जातो, पण तू म्हणलास माझ्या वैऱ्याला मारून आल्याच्या नंतर तुला जे हवंय ते मी देतो, जा. मग ते राक्षस त्या ठिकाणी जरा विचित्र होतं, बुद्धिमान होतं. त्यानं काय केलं, हे राक्षसासारखं गेलं नाही. त्यानं येडं वगड्याचं रूप घेतलं नाही, त्यानं घेतलं बामणाचं रूप. आणि बामणाचं रूप घेतल्याच्या नंतर आता जानवं त्या ठिकाणी घालावं ना, पण त्याला वाटलं मोठा ब्राह्मण म्हणावा म्हणून कानी असते ना आपली, कानी सारखं जानवं घातलं. मग बघा ब्राह्मण कसा असं. आणि असा वेश धारण केला, कारण हे राक्षस मायावी होते ना, मायावी असल्या कारणानं त्यानं वेश असा धारण केला. भली मोठी ढेरी, उलट धोतर घातलेलं, गळ्यात जानवं घातलेलं आणि पंचांग असं भलं मोठं. पंचांग एवढं सुद्धा असतं पण यानं भलं मोठं घेतलं. लोकाला वाटावं कितीकच हुशार आहे. आणि मग गागा भट नावाचे ब्राह्मण कुठं आले, गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये प्रत्येक गलीला जाऊ लागले. भविष्य सांगणारा, सर्व काही खरं सांगणारा, अचूक भविष्य सांगणारा, ज्याला कुणाला भविष्य ऐकायचं असेल, ज्याला कुणाला भविष्य स्वतःचं बघायचं असेल, कमी दक्षिणात सांगणारा. कमी दक्षिणा म्हणलं बायाची उडीच पडली गोकुळातले, कमी दक्षिणा. आणि मग ज्या वेळेला हा असा ओरडत ओरडत त्या ठिकाणी गागाभट नावाचा त्या ठिकाणी दानव नंदबाबाच्या वाडेसमोरून जाऊ लागला, त्यावेळेला मोठ्यानं आवाज काढला, भविष्य सांगणारा. यशोदेच्या कानावर तो आवाज पडला. कानावर आवाज पडल्याबरोबर 4-2 दाशा होत्या तिथं. यशोदा म्हणते, अगं आणा त्या देवाला बोलून. आता काही गरज आहे का, एवढ्या मोठ्या देवानं सांगितलंय, नाही समाधान. आणि मग 4-2 दाशा धावत पळत गेल्या. ओ देव बाप्पा, ओ देव बाप्पा, चला. यशोदाईनं बोलवलंय. यशोदाईनं बोलवलं म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी हे देव बाप्पा वाड्यात प्रवेश करते झाले. वाड्यात प्रवेश केल्याबरोबर यशोदाईला कोण आनंद झाला. आणि देव बाप्पा गव्याची गव्या दिसले म्हणून यशोदेला वाटलं, माय पंचाक टाकायला एक पाठ, महाग एक टेकन द्यायला एक पाठ, बसायला एक पाठ, सगळी सोय केली. आणि सगळी सोय केल्याच्या नंतर बाळाला मांडीवर घेतलं आणि देवबाप्पाच्या पुढे बसली माय. देवबाप्पा किती दक्षिणा तुमची. देवबाप्पानं सांगितला आकडा. बरं बरं देईन, पण लेकराचं भविष्य सांगा. आता हिनं ऐकलं नव्हतं का, पण ज्या वेळेला विनंती केली आणि त्या गागा भट्टानं सुरुवात केली, यशोदे बाळ चांगलं नाही. यशोदाई म्हणली, काय झालं. मायबापाच्या मुळावर आहे, मायबापाच्या मुळावर. मग देवबाप्पा एखादी शांती काही असं ना, छे शांती होऊ शकत नाही. मग याला पर्याय काय नाही म्हणले, ह्याला गावाच्या बाहेर पुरून टाकावं लागतंय. यशोदाईचं मुख लहान झालं. देवबाप्पा दक्षिणा थोडी जास्त घ्या, पण मार्ग काढा. काढतेत ना मार्ग जास्त असं म्हणून ज्या वेळेला यशोदाईला पुढं पुढं सांगू लागले, हा खोड्या करल, हा रोजगारानं आणल, हा एक दिवसही असा जाणार नाही की नंदबाबाच्या वाड्यावर भांडण आलं नाही. इथपर्यंत हे खरं वाटलं. आणि खरं वाटल्याच्या नंतर पुढे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, हा सर्व गोपाळांना चोऱ्या करायला लावेल,
याचे विचार चांगले राहणार नाहीत. देव आतापर्यंत शांत होते, पण गोपाळ वारकऱ्याच्या बद्दल बोललं की देवाला जमत नाही. देवाला वाटलं माय तर दक्षिणा देणार नाही, पण आता देवोपाला आता दक्षिणा देवा. म्हणून जे त्या ठिकाणी पंचांग ठेवलेला पाठ होता, देवाने सांगितलं देव बाप्पा रिकामे जाते. जे पुढला पाठ उचलला फट दिसीन तोंडावर. मागच्या पाटाने विचार केला, अरे पुढच्यानं दिली दक्षिणा, आपण कशाला. पुढचा मागच्या पाटाने दक्षिणा देणं आणि देव बाप्पा पालते पुण्य. तोपर्यंत ज्याच्यावर बसले होते ना ते म्हणलं, अरे दोन्ही भावांना दिली, मी कशाला राहू. त्या बसलेल्या पाटानं उंच उचलले देव बाप्पा आणि दंड आदळल्याबरोबर पंचांग अर्ध तर फाटलं. देवबाप्पाला वाटलं आता दक्षिणा. यशोदाई म्हणतात देवबाप्पा दक्षिणा. दक्षिणा माणूस तर देवबाप्पा दाराकडे पळाले. पाटाच्या भावाने विचार केला, बिलनं काटवट माय म्हणले आपल्या भावानी सगळ्यांनी दक्षिणा दिली, आपण कशाला राहायचं. मग काटवट उठली, त्याच्या पाठीमागं बिलनं खटाखट 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 जानवं फाटलं. तोपर्यंत देवबाप्पा दारात आगळ होती लाकडाची. ती म्हणली आपल्या भावाने सगळ्यांनी दक्षिणा दिली. खटकून आडवी आली की तोंडच फुटलं. तोपर्यंत त्या ठिकाणी बेलनं काटवट जेवढे लाकडाचे त्या ठिकाणी भावकीतले माणसं होती तेवढे पळाले. कशाला दक्षिणा द्यायला. फटाफट 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 त्या ठिकाणी दक्षिणा देऊ लागले. कसं तरी दार उघडलं, दाराच्या बाहेर आले तर तोपर्यंत महागाला कष्टा म्हणा. पंचांग फाटले जाणूव तुटले. पंचांग फाटले जाणव तुटले. धोतर गळाले टिंब टिंब. किटंबीला भट दिला पाठीवरी पाट. किटंबीला भट दिला पाठीवर पाट. किटंबीला भट दिला पाठीवरी पाट. विटंबिला भट दिला पाठीवरी पाट. पंचांग फाटले जानवे तुटले. अशी दशा भगवंतानं केली आणि ते गोकुळातून बाहेर पळालं. बाहेर पळाल्याच्या नंतर शरीरावर त्या बेलण्याच्या काटोटीचे जशाच्या तसे वन उमटलेले. आता त्याला वाटलं आपण मथुरेत कसं जावं, पण ते म्हणला इकडच्या परिसरात जर राहिलो तर आपण वाचणार नाही. तसंच कसं तरी मथुरेत गेलं आणि मथुरेत गेल्याच्या नंतर इकडं सुकाचार्याला परीक्षित राजा विचारतात, शकट ठार केला, पुतना ठार केली, मग हा बटका ठार केला नाही. बघा देव किती आदर करतो महाराज. त्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, पा म्हणजे पाळणारा, गो पालक. गाईचं, ब्राह्मणाचं, संताचं, साधूचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं अवतार घेतला आहे. कशासाठी. प्रगट भयो भगवान मथुरा में. प्रगट भयो भगवान धर्म को जगाने वाले, अधर्म को डुबाने वाले, रोशनी को जलाने वाले, अंधकार को मिटाने वाले. हा अवतार भगवंतानं धर्माचं रक्षण करण्यासाठी. मग धर्माचं रक्षण कोण करतं तर संत साधू महात्मे आपल्याला शास्त्र विचार सांगतात. म्हणून